तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, देवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हे माझ्या प्रभू, मी होतो चकित पाहुनी कार्य तुझे, तुझ्या हातूनी जे घडले. तारे गगनी आणि मेघांच्या गर्जनी, सामर्थ्य तुझे साऱ्या विश्वावरती. गाते माझी आत्मा प्रभू तारणाऱ्या तुला. तू किती महान, तू किती महान. गाते माझी आत्मा प्रभू तारणाऱ्या तुला. तू किती महान, तू किती महान. मी विचार करे देवाने आपल्या पुत्रास नवाचविता का पाठविले मरण्यास. क्रूसावरती त्याने माझे वाहिले ओझे, माझ्या पापांसाठी रक्त वाहुनी प्राण दिले. गाते माझी आत्मा प्रभू तारणाऱ्या तुला. तू किती महान, तू किती महान. गाते माझी आत्मा प्रभू तारणाऱ्या तुला. तू किती महान, तू किती महान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पंचग्रंथाच्या दुसऱ्या भागाला आपण आजपासून सुरुवात करीत आहोत.
आणि मला आशा आहे की पंचग्रंथाचा जो पहिला भाग, उत्पत्तीचं पुस्तक जे आपण गेल्या 2 रविवारच्या अगोदर जे शिकलेलो आहे त्याचा ते आपल्याला आवडलं असेल. आणि पंचग्रंथाच्या या दुसऱ्या भागाकडे जात असताना पंचग्रंथातील दुसरं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक जे आहे ते निर्गम, ह्या निर्गम पुस्तकाकडे आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची की उत्पत्तीच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं आहे की उत्पत्तीच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपण बघितलं आहे की योसेफ हा फारो राजाबरोबर त्या ठिकाणी कार्य करत आहे, काम करत आहे. कारण त्याच्या स्वतःच्या भावाने त्या ठिकाणी त्याला गुलामाला विकलेलं होतं आणि म्हणूनच एका दृष्टिकोनातून योसेफाने त्या ठिकाणी एक आपलं स्वतःचं नाव कमावलेलं आहे, नाव मिळवलेलं आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण निर्गम पुस्तकाला सुरुवात करणार ते या निर्गम पुस्तकामध्ये आपण काय बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचं की हे जे इस्रायल लोक आहेत, हे इस्रायली लोक, आपण त्यांचा प्रवास जो आहे ते मिसर देशामध्ये कशा प्रकारे गेले आणि मिसर देशामधून ते शेवटी सिनाय पर्वतावरती कसे पोहोचत आहेत, हा अभ्यास या निर्गम पुस्तकामध्ये आपण अनुभवणार आहोत. प्रस्तावना निर्गम पुस्तकाची मी अगोदर सांगत आहे की निर्गम पुस्तक हे बायबलामधील जुन्या करारातील अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हटलं जात आहे. कारण ह्या पुस्तकाविना जे इस्रायलचा तारणाचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजू शकत नाही. किंबहुना या पुस्तकाविना इस्रायल लोकांचा जो धर्म आहे तो धर्म देखील प्रियबंधू आणि भगिनींनो आम्हास समजणार नाही. आणि म्हणून निर्गम हे पुस्तक जुन्या करारातील अत्यंत महत्त्वाचं पुस्तक इतिहासामध्ये आहे. आता इस्रायल लोक ही सर्वसाधारण इजिप्तच्या राजाच्या गुलामगिरीमध्ये कुठल्या कालखंडामध्ये होती, तिथून ते सिनाय पर्वतामध्ये कशा प्रकारे गेली, हा कालखंड काय असेल तर असं सांगितलं जातं की इस्रायल लोकांचे जे पूर्वज आहेत, अब्रामापासून इसाक, याकोब आणि योसेफ, हे जे पूर्वज आहेत हे असं सांगितलं जातं की ख्रिस्तपूर्व 1700 कालखंडामध्ये हे इजिप्तमध्ये त्यांचं आगमन झालं असेल. आणि इजिप्तमध्ये आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी साहजिकच ते त्यांचं कार्य करू लागले. आणि अशावेळी सुमारे ख्रिस्तपूर्व 1300 ते 1200 या कालखंडामध्ये हे जे इस्रायल लोक आहेत त्यांचं गुलामगिरीचं जीवन त्या ठिकाणी कदाचित त्यांनी अनुभवलं आहे. म्हणजेच हे इस्रायल लोक फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये आपलं जीवन जगत आहे आणि त्या ठिकाणी हा फारो राजा या इस्रायल लोकांना गुलामाचं वागवणूक देत आहे. त्यांचा मानसिक जो शारीरिक छळ आहे तो या ठिकाणी होत आहे. आणि अशावेळी मोशे त्या ठिकाणी मोशेला पाचारण होतं आणि मग मोशे हा आपल्या इस्रायल लोकांना त्या फारो राजाच्या गुलामगिरीमधून तो मुक्त करतो आणि सिनाय पर्वतावरती या इस्रायल लोकांना घेऊन जातो. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि ती म्हणजे हे जे इस्रायल लोक होते, हे इस्रायल लोक हे किती लोक मिसर देशामध्ये त्यांचं आगमन झालं आहे. आणि या ठिकाणी निर्गम पुस्तकामधील अध्याय 1 वचन 5 आम्हाला काय सांगत आहे बघा. वचन 5 सांगत आहे की याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. म्हणजेच याकोबापासून जे याकोबाची जी मुलं आहेत ही मुलं आणि त्यांचं कुटुंब जवळजवळ 70 जणांचा परिवार हा मिसर देशामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याच प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामधील अध्याय 46 वचन 27 देखील आम्हाला तेच सांगत आहे की योसेफास मिसर देशात झालेले 2 मुलगे हे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातील मिसर देशात 70 जण हे गेलेले आहे. म्हणजे आम्हाला इथे आकडा मिळत आहे की 70 जणांचा हा जो कुटुंब आहे, समूह आहे, हे यांचं आगमन हे मिसर देशामध्ये झालेलं आहे. आता उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण काय बघितलं, उत्पत्तीच्या पुस्तकामधील दुसऱ्या विभागामध्ये जे आपण
आद्य प्रवक्ते आहेत, पूर्वज आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये आपण बघितलं आहे की उत्पत्ती हे पुस्तक जणू काही एक सहकुटुंबाची कथा आहे. दिस इज अ फॅमिली स्टोरी. परंतु जेव्हा निर्गम पुस्तकामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जेव्हा आपण येतो, ह्या निर्गम पुस्तकामध्ये आपण बघतो की इस्रायलची मुलं, दे आर द चिल्ड्रन ऑफ इस्रायल. आणि अशावेळी निर्गम पुस्तक जेव्हा आपण आपल्या या अभ्यासामध्ये जे शिकत आहोत, ह्या निर्गम पुस्तकामधील महत्त्वाच्या घटना कुठल्या आपण शिकणार आहोत. तर इस्रायल लोक इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये आहेत. हा पहिला आपण अध्याय 12पर्यंत हे त्यांचं जीवन बघणार. आणि त्याच वेळी इब्री सुईनी म्हणजे ज्यांना मिडवाईफ्स म्हणतात, त्यांची भूमिका काय आहे, त्यांचा रोल काय आहे ते देखील अनुभवणार आहोत. आणि अशावेळी मोशेला पाचारण होतं. आणि मोशेचं पाचारण म्हणजे जणू काही त्याचं दैवी एक चमत्कारिक त्याचं पाचारण आहे आणि त्याचा जन्म आहे. हा या निर्गम पुस्तकामध्ये आपण शिकणार. आणि त्याचवेळी मोशेला जेव्हा पाचारण होतं तेव्हा मोशेचं पाचारण असतानाच परमेश्वर देव त्याला काही महत्त्वाचं टास्क देतो, त्याला कामगिरी देतो. ती कामगिरी होती कदाचित इस्रायल लोकांना त्या मिसर देशामधून मुक्त करायचं. ही मोशेची कामगिरी आहे, मोशेचं जीवन, त्याचं काम. त्याच्यानंतर मोशे आणि अहरोन यांना दिलेली जबाबदारी. आणि शेवटी हे इस्रायल लोक जेव्हा मिसर देशामध्ये गुलामगिरीमध्ये असताना परमेश्वर देव वेगवेगळ्या प्रकारच्या 10 ज्या पिढा आहेत, प्लेग आहेत, वेगवेगळे प्लेग आहेत, ते पाठवतो. आणि शेवटी मग हे इस्रायल लोक जणू काही त्यात लाल समुद्रामधून ते बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी इस्रायल लोक अरण्यामध्ये आहेत. अरण्यामधून गेल्यानंतर मग शेवटी ते सिनाय पर्वतावरती पोहोचतात. आणि सिनाय पर्वतावरती पोहोचल्यानंतर प्रिय बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी परमेश्वर देव मोशेला 2 त्या महान आज्ञा देतो, ज्या आपण बायबलमध्ये 10 आज्ञा असं म्हणतो. त्या 10 आज्ञा मोशेला देतो. आणि 10 आज्ञा दिल्यानंतर त्या ठिकाणी परमेश्वर देव त्या इस्रायल लोकांबरोबर एक करार करतो. हा करार ही इस्रायल लोक मोडतात जेव्हा सोन्याचं वासरू करतात. आणि शेवटी त्याचं नूतनीकरण केलं जातं. शेवटी पुन्हा एकदा करार केला जातो. आणि मोशे आणि इस्रायल लोक त्या सिनाय पर्वतावरती देवासाठी एक निवास स्थान टॅबरनेकल बांधतात. आणि अशा प्रकारची ही सर्व घटनांनी भरलेली ही जी कथा आहे, ही निर्गमची कथा आहे. आणि यावेळी आपण आणखी देखील बघणार आहोत की जेव्हा हे इस्रायल लोक त्या ठिकाणी आपलं कार्य करीत असताना त्यांच्याबरोबर मिश्र समुदाय निर्माण होतो. सुरुवातीला 70 लोकांचं एक कुटुंब आलं होतं. ह्या 70 लोकांमध्ये आणखी लोक त्यांची वाढ झाली. आणि अशा प्रकारे हे मिश्र लोक म्हणजे त्याच्यामध्ये संख्या वाढत गेली. आणि अशा प्रकारे इस्रायल लोकांचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास आणि त्यांचं जीवन हे निर्गम पुस्तकामध्ये आपण अनुभवणार. त्याच्या अगोदर अत्यंत महत्त्वाचं हे जे टायटल आहे, निर्गम पुस्तकाला इंग्रजीमध्ये एक्झोडस म्हणतात. हे टायटल कसं आलं, हे शीर्षक कसं आलेलं आहे ते आपण बघूया. आणि असं सांगितलं जातं की जुन्या करारातील प्राचीन ग्रीक भाषांतरकारांनी या पुस्तकाला एक्झोडस असं नाव दिलेलं. म्हणूनच एक्झोडस म्हणजेच बाहेर जाणे किंवा निर्गमन. आणि म्हणून मराठीमध्ये या पुस्तकाला नाव आलेलं आहे निर्गम, हे शीर्षक प्राप्त झालं. आणि साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजेच इस्रायल लोक इजिप्त देशामधून बाहेर पडली. निर्गम पुस्तक म्हणजेच इस्रायल लोक इजिप्त देशामधून ही बाहेर पडली. या पुस्तकाचे महत्त्वाचे 3 विभाग आहेत. पहिला जो विभाग आहे तो पहिल्या विभागामध्ये इजिप्तमध्ये इस्रायल लोक आहेत. आणि हा जो कालखंड, हा जो पिरियड आहे, याच्यामध्ये अध्याय 1 पासून तर अध्याय 13पर्यंत आपण त्यांचं जीवन बघणार. दुसऱ्या विभागामध्ये अरण्यामध्ये भटकणारी इस्रायल लोक आहेत. तो 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायामध्ये जातो. आणि मग शेवटी
तिसरा जो विभाग आहे त्या विभागामध्ये सिनाय पर्वतावरती इस्रायल लोक आहेत आणि त्या सिनाय पर्वतावरती इस्रायल लोक परमेश्वर देव त्यांच्याबरोबर करार करतो. आणि अशा प्रकारे हे जे 3 महत्त्वाचे विभाग हे ह्या पुस्तकामध्ये प्रिय बंधू भगिनींनो आपण शिकणार. पहिला जो पूर्वार्ध आहे, या पुस्तकाचा जो पूर्वार्ध आहे, या पूर्वार्धामध्ये असं सांगितलं जातं की पहिल्या भागामध्ये देवाचं ज्ञान करून घ्यायचं आहे. म्हणजे देवाचं ज्ञान आहे या विषयाने हा जो भाग आहे हा व्यापलेला आहे, पहिला भाग पूर्वार्ध. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय बघतो की मोशेला देवाचं पाचारण होतं. आता मोशेला जेव्हा देवाचं पाचारण होतं तेव्हा मोशे कुठे आहे, तर त्याचा जो सासरा आहे इत्रो, हा जो सासरा आहे त्याची गुरं मेंढरं जी आहेत ती घेऊन हा होरेब पर्वतावरती गेलेला आहे. आणि जेव्हा होरेब पर्वतावरती गेला असताना त्या ठिकाणी त्याला एका जळत्या झुडपामध्ये परमेश्वर देवाचं दर्शन घडतं. आणि जेव्हा परमेश्वर देवाचं दर्शन घडतं तेव्हा मोशे बघतो की ते झुडूप आहे ते जळत आहे, परंतु ते विझत नाही, ते कंटिन्युअली जळत आहे. आणि अशा वेळी हा मोशे त्या जळत्या झुडपाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी परमेश्वर देव त्याला थांबवतो आणि त्याला सांगतो, मोशे थांब, कारण ज्या ठिकाणी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं देवाचं ज्ञान मोशेला कसं मिळतं, की मोशेला कसं माहीत पडलं की हा देव आहे, तर त्या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः त्या ठिकाणी सांगत आहे की मी देव आहे. आणि म्हणून अध्याय 3 वचन 1 अध्याय 4:17 की मी पित्याचा देव, अब्राहमाचा देव, याकोबाचा देव आणि इसाकाचा देव. म्हणजे परमेश्वर देवाने स्वतःची ओळख या ठिकाणी करून दिली आहे की मी देव आहे. आणि हा अनुभव हा मोशेला प्राप्त झाला. आणि म्हणूनच हा जेव्हा अनुभव मोशे फारो राजाकडे नंतर जेव्हा घेऊन जाणार आहे तेव्हा फारो राजाच्या मनामध्ये अनेक प्रश्न येणार आहेत. फारो राजा विचार करणार आहे की हा कोण आला देव, हा कोण आला देव. आणि अशा ठिकाणी अध्याय 5 वचन 2 तो स्वतः सांगणार आहे की हा देव कोण ज्याचे ऐकून मी इस्रायलला जाऊ द्यावे. म्हणजे तो स्वतःला त्या ठिकाणी मानत होता की मी देव आहे. आणि म्हणून जेव्हा मोशे सांगतो की आमचा इस्रायलचा देव आहे, ते मोशेला फारोला पटत नाही. आणि अशा वेळी मग शेवटी मी देव आहे इजिप्त लोक कधी ओळखतात, अध्याय 14 वचन 4 आणि 18 जेव्हा आपण वाचतो तेव्हा देव स्वतः त्याची त्या ठिकाणी इस्रायल लोकांना ही ओळख करून देत आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण निर्गमच्या पूर्वार्धामध्ये आपण बघितलं आहे की देवाचं ज्ञान हे मोशेला प्राप्त झालं. आता उत्तरार्धामध्ये काय होणार आहे, उत्तरार्धामध्ये म्हणजे निर्गमच्या दुसऱ्या भागामध्ये देवाला हे इस्रायल लोक ओळखतात. आणि जेव्हा देवाला हे इस्रायल लोक ओळखतात प्रिय बंधू आणि भगिनींनो, तेव्हा इस्रायल लोक देवाबरोबर एक घनिष्ठ असं नातं निर्माण करत असतात. म्हणजेच जेव्हा इस्रायल लोक परमेश्वर देव इस्रायल लोकांबरोबर जेव्हा करार करतो तेव्हा साहजिकच एक विशिष्ट प्रकारचं करार आहे की हे लोक देवाबरोबर एकरूप होणार आहेत, देवाशी एकरूप होणार. आणि अशा वेळी या कराराच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं की देवाबरोबरचे नाते सतत टिकून ठेवण्यासाठी इस्रायल लोकांनी आपलं जीवन कसे ठेवले आहे हे या करारामध्ये आपण अनुभवणार आहोत. आणि म्हणून निर्गमच्या या उत्तरार्धामध्ये हे इस्रायल लोक देवासाठी एक निवास मंडप उभारत असतात. आणि अशा प्रकारे 2 भाग या पुस्तकामध्ये आहेत. आपण पहिल्या विभागाकडे जात आहोत आणि पहिला निर्गमचा जो विभाग आहे तो आहे अध्याय 1 पासून तर अध्याय 18 आणि यामध्ये या पहिल्या विभागामध्ये महत्त्वाचे 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे अध्याय 1 ते अध्याय 12 इजिप्तमधील इस्रायल लोकांची कथा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे गुलामगिरीचं जीवन जे जगत आहेत ही कथा पहिल्या भागामध्ये आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये अध्याय 12 पासून अध्याय 18
इस्रायल लोक हे भटक्या अरण्यामध्ये भटक्या अवस्थेमध्ये इकडून तिकडे भरकटत गेलेले आहेत. हा प्रवास त्यांचा आपण अनुभवतो. आणि अशावेळी पहिल्या विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे की इस्रायलची इजिप्तमधील जी कथा आहे ही कथा वर्णन केली आहे. या ठिकाणी इस्रायल लोकांचा छळ, मोशेचा जन्म, मोशेची निवड, मिदान देशात त्यांचे पलायन व तेथील प्रवास आणि त्याला झालेले पाचारण. आणि या पाचारणामध्ये मोशेला परमेश्वर देवाने विशिष्ट अशी कामगिरी दिली. या सर्व कामगिरीमध्ये शेवटी परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की माझ्या लोकांना तू या इजिप्तच्या गुलामगिरीमधून मुक्त करायचं आणि त्यांना सिनाई पर्वतावरती घेऊन जायचं. म्हणजे हा पहिल्या विभागामध्ये ही घटना येत आहे. दुसऱ्या विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो दुसरा विभाग आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत की अरण्यामध्ये इस्रायल लोकही भरकटत गेलेले आहेत. आणि या ठिकाणी अध्याय 12 ते 18 की आपण या ठिकाणी बघतो की अरण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोक जात आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे की प्रत्येक वेळी हे लोक देवाविषयी कुरकुर करू लागतात. पहिला ते मारा या ठिकाणी जातात आणि मारा ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पाण्याची तहान लागते. आणि जेव्हा पाणी त्यांना भेटतं तेव्हा ते पाणी ते कडू भेटतं. आणि जेव्हा कडू पाणी हे त्यांना पिवेनसं होतं अशावेळी ते परमेश्वराविरुद्ध कुरकुर करतात. आणि त्यावेळी मोशे त्यांना गोड पाण्याचा झरा देतो. शेवटी पुढे ते जातात, एलीममध्ये गेले. एलीम आणि सिनाईच्या मध्ये एक आणखी जागा आहे, सीनमध्ये गेले. सीनमध्ये पोचल्यानंतर त्यांना पुन्हा भूक लागते. आणि अशावेळी परमेश्वर देव त्यांना अन्न देतो, ज्याला बायबलमध्ये आपण मान्ना म्हणतो. ते मान्ना परमेश्वराने पुरवलेलं हे इस्रायल लोकांना अन्न आहे. आणि शेवटी हे एका दुसऱ्या ठिकाणी जातात, रेफिदीम या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी देखील ते परमेश्वराबरोबर कुरकुर करतात. म्हणजे जणू काही ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या ठिकाणी परमेश्वर देवाबरोबर ते कुरकुर करतात. आणि एवढंच सांगतात मोशेला की आम्ही इजिप्तच्या त्या गुलामगिरीमध्ये होतो, ते चांगलं जीवन होतं, कशाला आम्हाला तू या ठिकाणी मारायला आणलेला आहे. म्हणजेच परमेश्वराविरुद्ध हे लोक कुरकुर करत आहेत. आता निर्गमच्या पहिल्याच अध्यायामध्ये सविस्तर आता आपण हे जाऊया. निर्गमच्या पहिल्याच अध्यायामध्ये वचन 7 काय सांगत आहे. इस्रायल लोक फलद्रूप झाले. इस्रायल लोक फलद्रूप झाले म्हणजेच जणू काही परमेश्वर देवाने उत्पत्तीमध्ये जे वचन दिलं होतं, अब्रामाला वचन दिलं होतं. अध्याय 17 ओवी 1 ते 6 काय वचन दिलं होतं की अब्रामा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. परमेश्वर देवाने हा दिलेला आशीर्वाद होता. आणि ज्या अर्थी जेव्हा निर्गम पुस्तकामधील पहिलं वचन आम्हाला असं सांगत आहे, वचन 7 सांगत आहे की इस्रायलचा वंशज फलद्रूप झाले, अतिशय ते बहुगुणित झाले. म्हणजेच काय तर त्यांची संख्या वाढत गेली. आणि जेव्हा एका दृष्टिकोनातून ही जेव्हा संख्या वाढत गेली प्रिय बंधू आणि भगिनीनो, तेव्हा ही संख्या जणू काही फारो राजाला एक प्रकारचा एक संकेत देत गेली. आणि हा संकेत कुठला होता? हा संकेत होता भीतीचा. कारण इस्रायल लोकांची संख्या वाढत राहिली आणि ही इस्रायल लोकांची संख्या वाढत असतानाच फारो राजाला भीती वाटू लागली. का भीती वाटू लागली? तर यांची संख्या जर वाढत राहिली तर हे लोक या ठिकाणी त्यांचं साम्राज्य प्रस्थापित करतील आणि ते फारो राजाला ते नको हवं होतं. आणि अशावेळी परमेश्वर देवाने जो इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला होता आणि विशेषतः जो पूर्वजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, जो आशीर्वाद दिला होता तो आशीर्वाद जणू काही हा जो फारो राजा आहे हा नाहीसा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच परमेश्वर देवाचा आशीर्वाद फारो राजा या ठिकाणी नाहीसा करील. कशा प्रकारे नाहीसा करील? तर इस्रायल लोकांची जी संतती वाढत राहील, जेव्हा जेव्हा त्यांच्या मुलाला जन्म देतील अशावेळी फारो राजा त्या सर्व मुलांची कत्तल करील. म्हणजे जणू काही या ठिकाणी फारो राजा एक असं व्यक्तिमत्व बायबलमध्ये सांगितलं आहे की हे व्यक्तिमत्व अतिशय चांगलं व्यक्तिमत्व नाही. कारण फारो राजा स्वतः सांगत आहे गुड अँड इव्हिल विल बी डिसाइडेड बाय मी. म्हणजे चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे त्याचा न्याय निवाडा मी करणार. आणि अशा वेळी
चमत्कारिक जन्म कोणाचा होणार, तर मोशेचा चमत्कारिक जन्म होणार. आणि या ठिकाणी आपण बघणार की इस्रायलमधूनच परमेश्वर देवाने एका बाईची निवड केली. आणि जेव्हा इस्रायलमधून या बाईची निवड केल्यानंतर तिच्या पोटी मोशेचा जन्म झाला. आता मोशेचा जन्म झाल्यानंतर साहजिकच ही आई आणि त्यांचं कुटुंब घाबरून गेलं. का घाबरून गेलं? कारण फारो राजाला ही माहीत पडल्यानंतर त्या मुलाची कत्तल तो करणार. आणि म्हणून अशा वेळी ह्या बाईने ह्या मोशेला त्या छोट्याशा बास्केटमध्ये घालून नाईल नदीमध्ये ते बास्केट सोडलं. आणि ही कथा माझी निर्गमची ही जी कथा आहे अध्याय 2 आहे. ही अध्याय 2 जो आहे हा गोष्टी रूपाने आहे आणि अतिशय चांगला आहे. माझी इच्छा आहे की आपण ही मोशेची जी कथा आहे ती वाचायची आहे. पुढे जाऊया. जेव्हा परमेश्वर देवाने या ठिकाणी मोशेला जेव्हा पाचारण केलं, बोलावलं, तेव्हा त्या मोशेला परमेश्वर देवाने विशिष्ट कार्य करण्यासाठी बोलावलेलं होतं. महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाचं त्याचं कार्य, 3 महत्त्वाची जी कार्य आहेत. पहिली गोष्ट, परमेश्वर देवाने मोशेला इस्रायलच्या वडील जनास जमवून आणायचं आहे. म्हणजेच टू असेंबल ऑल दी एल्डर्स ऑफ इस्रायल. आणि याचं बघा 3ऱ्या अध्यायामध्ये वचन 16 काय सांगत आहे. 16 वचनमध्ये सांगितलं आहे, तू जा आणि इस्रायलच्या वडील जनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव. म्हणजे पहिलं त्याचं जबाबदारी होती, पहिलं टास्क होतं टू असेंबल ऑल दी एल्डर्स. त्यांना एकत्र कर, हे मोशेचं पहिलं कार्य होतं. तदनंतर इस्रायली लोकांचा जो होणारा छळ आहे हा देवाला असह्य होत होता. कारण परमेश्वर देव बघत होता टू कम्युनिकेट गॉड्स डिसप्लेजर विथ द ऑपरेशन ऑफ इस्रायलेट्स. म्हणजे इस्रायल लोकांचा जो छळ त्या ठिकाणी इजिप्तमध्ये होत आहे हा देवाला पाहावेनासा होतो. आणि अशावेळी मोशेला तो निवडतो आणि त्याला सांगतो की तू कम्युनिकेट कर, तू हा संदेश घेऊन फारोपर्यंत जा. म्हणजे मोशेचं हे दुसरं महत्त्वाचं कार्य. शेवटी मोशेचं तिसरं कार्य काय आहे, अध्याय 3 आपल्याला सापडतं. अध्याय 3 वचन 18 आणि 19, वडील जनास घेऊन फारोकडे जा आणि माझ्या लोकांना जाऊ दे असं सांग. म्हणजेच टू अप्रोच फारो विथ दी एल्डर्स कलेक्टिव्हिटी टू मेक पिटिशन अँड पिटिशन. म्हणजे वारंवार तू त्या फारोकडे जा, एल्डर म्हणजे त्या वडीलधाऱ्या लोकांना घेऊन, आणि लोकांना त्या फारोकडे गेल्यानंतर त्यांना एवढंच सांग की माझ्या लोकांना जाऊ द्या. म्हणजे ही 3 अत्यंत महत्त्वाची जी कार्य आहेत, टास्क आहेत, ही महत्त्वाची जी कार्य फारोची आपण या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये शिकत आहोत. अध्याय 5 तर अध्याय 15 अतिशय महत्त्वाची जी घटना आहे. आणि या ज्या घटना आहेत या ठिकाणी मोशे आणि फारो हे एकमेकाबरोबर कन्फ्रंट करतात किंवा एकमेकाबरोबर वादविवाद करत आहेत. आणि या वादविवादामध्ये या ठिकाणी जे 10 प्लेग आहेत, 10 ज्या पीडा आहेत याचा आपण अनुभव घेणार. आणि या ठिकाणी 10 पिढ्यानंतर मग शेवटी हे लोक कशाप्रकारे वल्हांडण सण साजरा करतात, म्हणजे कशाप्रकारे बाहेर पडतात, हे या ठिकाणी आपण शिकत आहोत. आता परमेश्वर देवाने जेव्हा मोशेला पाचारण केलं तेव्हा परमेश्वर देवाने मोशेला तेच सांगितलं होतं की जा आणि माझ्या इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीमधून तू मुक्त कर. अशा वेळी परमेश्वर देवाला एक गोष्ट ठाऊक आहे, आणि ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट कुठली ठाऊक आहे, तर परमेश्वर देवाला माहिती आहे की फारो हा सहजासहजी हे मान्य करणार नाही. सहजासहजी तो इस्रायल लोकांना त्यांच्या गुलामगिरीमधून मुक्त करणार नाही. त्याचं हृदय हे कठोर आहे आणि परमेश्वर देव आणखी कठोर करील. आणि म्हणून सांगितलं आहे फारो हार्डन्स इज हार्ट और इज हार्ट ग्रू हार्ड. म्हणजे परमेश्वर देव त्याचं हृदय अधिक कठोर करतो, किंवा त्याचं हृदय, फारोचं हृदय हे अधिक कठोर बनत आहे. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या मननचिंतनासाठी आणि
रिफ्लेक्शनसाठी हा जो मी प्रश्न स्क्रीनवरती ठेवलेला आहे, परमेश्वर देव फारोचं मन कठोर करील किंवा फारोचे मन कठीण झाले, हे संदर्भ किती वेळा आलेले आहेत या अध्यायामध्ये. मी पुन्हा एकदा सांगत आहे, अध्याय 5 पासून तुम्ही सुरुवात करा आणि अध्याय 5 पासून जेव्हा सुरुवात केल्यानंतर 15 पर्यंत जायची गरज नाही. तर जेव्हा तुम्ही 10 ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या जर वाचत असताना तुम्हाला कुठेतरी समजणार की फारोचं मन, फारोचं हृदय हे कठोर कसं झालेलं आहे. किती असे बायबलमध्ये संदर्भ आहेत. हे संदर्भ प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या कन्फ्रंटेशनमध्ये म्हणजे मोशे आणि फारो ह्या दोघांमध्ये जे कन्फ्रंटेशन जे झालेलं आहे त्याच्यामधून आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटतात. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आम्हाला शिकायला भेटते की देवाला माहीत आहे की फारो हा विरोध करणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी एक आपण गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो ती आम्हाला समजते की परमेश्वर देव माणसाला नेहमी सुधारण्याच्या संधी देतो. म्हणजेच प्रत्येक वेळी माणसाला गॉड गिव्स दी अपॉर्च्युनिटी, तो संधी देईल की वाईट मार्ग असेल तो सोडून एक नवीन मार्गामध्ये यावं. परंतु माणसाकडून ती चूक जर त्याने प्रायचित्त केलं, त्याचं परिवर्तन झालं तर कदाचित परमेश्वराचा त्याला आशीर्वाद भेटेल. आणि म्हणून आपण पहिली गोष्ट या ठिकाणी शिकतो की देवाला माहीत आहे की फारो सहजासहजी हे मान्य करणार नाही. एक वेळ अशी आली होती की त्याचे स्वतःचे ॲडवायझर हे त्याला सांगू लागले, फारोला सांगू लागले की तू करत आहे ते वाईट आहे. तरीसुद्धा फारो आपलं हृदय आणखी कठीण आणि कठोर करतो. दुसरी गोष्ट या कन्फ्रंटेशनमध्ये आपण शिकतो आणि ती म्हणजे इस्रायल लोक आणि इजिप्तचे लोक यांच्यामध्ये परमेश्वराने एक प्रकारचा भेद निर्माण केलेला आहे. बघा तुम्ही अध्याय 8 जेव्हा उघडणार, अध्याय 8मध्ये हे आपण अतिशय क्लिअर या ठिकाणी आम्हाला माहिती भेटते. अध्याय 8मध्ये वचन 22 या ठिकाणी सांगते की परमेश्वर देव इस्रायल लोक आणि मिस्री लोक यांच्यामध्ये कशा प्रकारे भेद करत आहेत बघा. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग करीन, गोमाशाचे थवे तेथे जाणार नाहीत. म्हणजे बघा परमेश्वर देवाने कदाचित एक प्रकारे आपल्याला काय संदेश आहे की ह्या जी वेगळ्या प्रकारची जी पिढा आहे याची लागण ही इस्रायल लोकांना होणार नाही, ते त्याच्यापासून दुरावतील. म्हणजे अशा प्रकारचा एक भेद या ठिकाणी दाखवलेला आहे. दुसरं एक वचन आहे अध्याय 9मध्ये वचन 4 सांगत आहे, इस्रायलाची गुरेढोरे आणि मिस्र्यांची गुरेढोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. म्हणजेच दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण या कन्फ्रंटेशनमधून शिकतो की दोघांमध्ये परमेश्वर देव भेद दाखवत आहे. तिसरी गोष्ट या कन्फ्रंटेशनमध्ये दोघांच्या वादविवादामध्ये, फारो आणि मोशे यांच्या वादविवादामध्ये तिसरी गोष्ट कुठली आम्हाला शिकायला भेटते ती म्हणजे माझ्यासाठी प्रार्थना करा असं फारो मोशेला वारंवार सांगतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की फारो राजाचं व्यक्तिमत्व हे चांगलं नाही, कारण जो इस्रायल लोकांना गुलामाचं वागवणूक देणारा मनुष्य, परंतु दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण बघतो तर त्या ठिकाणी तो मोशेला नेहमी विनवणी करतो. कशासाठी विनवणी करतो? जा आणि तुमच्या त्या परमेश्वराला देवाला सांगा माझ्यासाठी, म्हणजे प्रार्थना करा. बघा 8वा अध्याय जेव्हा आपण उघडतो, अध्याय 8 वचन 8 ते 12मध्ये, मग फारो मोशे व अहरोन यास बोलावून त्याने म्हटले, परमेश्वरापाशी विनवणी करा माझ्यापासून व माझ्या प्रजेपासून हे जे रोगराई आहे, हे बेडूक आहे ते जावो. म्हणजे जणू काही हे जे संदर्भ मी तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी आम्हाला काय शिकायला भेटते की फारोचं एक असं देखील व्यक्तिमत्व आहे की तो मोशेला आणि अहरोनाला सांगतो की आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा देवाकडे. या 3 गोष्टी प्रिय बंधू आणि भगिनींनो या कन्फ्रंटेशनमधून आम्हाला शिकायला भेटतात. हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे आणि हा प्रश्न मला वाटतं तुम्ही स्वतः त्याची स्टडी करायची आहे
की परमेश्वर देवाने फारो राजावर एकूण किती पीडा पाठवलेल्या आहेत. हाऊ मेनी प्लेग्स केम, हाऊ मेनी टोटल प्लेग, किती एकूण पीडा होत्या त्याचा सविस्तर तुम्ही अभ्यास मला वाटतं तुम्ही करायचा आहे. आणि जरी स्क्रीनवरती तुमच्या ह्या एकूण 10 पीडा आहेत, तुम्ही स्वतः वाचा, त्याचा अभ्यास करा आणि या पीडामधून एक अशी जी पीडा आहे, प्लेग आहे, तो निवडा. आणि तो निवडल्यानंतर याच्यामधून परमेश्वर देव काय संदेश देत आहे हे तुमचं व्यक्तिगत उत्तर तुम्ही शोधून लिहिण्याचा प्रयत्न करा. आउट ऑफ 10 प्लेग चूज 1, एक निवडा. आणि हा जो प्लेग आहे किंवा ही जी पीडा आहे ही देण्यामागे यामधून आम्हाला काय शिकायला भेटलं आणि परमेश्वर देवाचा संदेश आम्हाला काय आहे, हा प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्ही याच्यामधून शिकायचं आहे. पुढे आपण जात आहोत. आता पुढे गेल्यानंतर हे जे जेव्हा 10 प्लेग आहे, 10 प्लेग नंतर मग ते इस्रायल लोकांचं इजिप्तच्या त्या गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता होईल. आणि अशावेळी इजिप्तमधून मुक्तता व्हायच्या अगोदरचा 10वा जो प्लेग आहे, 10वी जी पीडा आहे ती आहे इजिप्तमधील सर्वांचा ज्येष्ठ पुत्र आहे त्याला मारलं जाईल. म्हणजेच ह्या घटनेद्वारे ही जेव्हा घटना होईल तेव्हाच इस्रायल लोकांना जणू काही त्या इजिप्तच्या गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता होणार आहे. आणि अशावेळी ह्या घटनेने फारो राजाच्या आमदानीमध्ये इस्रायल लोकांचा जो होणारा शारीरिक छळ जो आहे किंवा ही घटनाचक्र आहे याला कुठेतरी पूर्णविराम येत आहे. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये वचन 5 मध्ये ही घटना घडते आणि या ठिकाणी हा गुलामगिरीचा जो प्रवास आहे, हा जो संपूर्ण जी घटना आहे या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि म्हणून वल्हांडण म्हणजे काय? वल्हांडण म्हणजे काय? तर वल्हांडण म्हणजे इस्रायल लोकांचे सर्वप्रथम जन्मलेले जे भयानक प्रसंगापासून ते कशा प्रकारे वाचले, ह्या सर्व गुलामगिरीमधून ते कशा प्रकारे वाचले आणि हे वाचलं असताना इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांना मरण ओलांडून गेले. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांच्या दरवाजाजवळ ते मरण आले होतं, परंतु त्यांच्या दरवाजामध्ये जरी मरण आलं तरी ते त्याला मरणाला ओलांडून गेले. आणि म्हणूनच याला वल्हांडण सण किंवा वल्हांडण असं या ठिकाणी म्हटलं आहे. पहिल्या भागामध्ये शेवटचा जो भाग आहे, या शेवटच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 घटना आहेत आणि त्या इस्रायल लोकांच्या धार्मिक सणाबद्दल आम्हाला सांगतात. आणि हे इस्रायलचे जे धार्मिक जे सण आहेत या सणाबद्दल सांगितलं असताना वल्हांडण सण आणि बेकमीर भाकरीचा जो सण आहे याची आम्हाला या ठिकाणी माहिती भेटते. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं गोष्ट आपण शिकायची. पहिली गोष्ट, वल्हांडण सण काय आणि बेकमीर भाकरीचा सण काय, तो संदर्भ म्हणजे पहिली आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. वल्हांडण सणासाठी वेदीची आवश्यकता नाही. तो आपण वल्हांडण सण घरी ते साजरा करायचे आणि इस्रायल लोक घरी त्या प्रकारे साजरा करायचे. मात्र बेकमीर भाकरीचा जो सण आहे हा पिलग्रिमेज किंवा प्रवाशांचा सण म्हटला जायचं आणि तो सहजासहजी घरात साजरा करत नसेल तर वेदी त्याच्यासाठी हवी होती आणि त्या ठिकाणी तो सण साजरा केला जात होता. म्हणजे वल्हांडण सण हा गुराखी किंवा मेंढपाळ साजरा करायचे आणि जो बेकमीर भाकरीचा जो सण आहे हा बेकमीर भाकरीचा सण हे शेतकरी लोक साजरे करायचे. तिसरं अत्यंत महत्त्वाचं यात बेकमीर सण आणि वल्हांडण सणाचं वैशिष्ट्य काय? हे जे सण आहेत, दोन्ही सण आहेत, या सणाद्वारे एक नवीन जीवन जगण्यासाठी जणू काही इस्रायल लोकांना एक प्रेरणा भेटते. आणि म्हणून शेतामधील पहिलं पीक एकत्र गोळा करायचं आणि एकत्र केलेलं जे पीक आहे ते आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी साजरं करावं, पिकाचं धान्य खावं आणि बेकमीर भाकर जवळजवळ 7 दिवस त्यांनी साजरी करावी. म्हणजे त्या ठिकाणी तो बेकमीर भाकरीचा सण जवळजवळ 7 दिवस हे साजरा करीत होते. आणि अशा प्रकारे वल्हांडण सण व बेकमीर भाकरीचा सण करण्याची जी परंपरा आहे याचा संदर्भ इतिहासाच्या
पुस्तकामध्ये इतिहासाचं दुसरं पुस्तक अध्याय 35 वचन 17 आपण ऐकू शकतो. याची अधिक सविस्तर माहिती प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण लेवी या पुस्तकामध्ये ही अभ्यासणार आहोत. आता जेव्हा इस्रायल लोक ही फारो राजाच्या गुलामगिरीमधून मिस्र्यांच्या त्या गुलामगिरीमधून जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी अतिशय एक परमेश्वराला धन्यवादाचं म्हणून एक गायलेलं गीत आपल्या चर्चमध्ये किंवा आपल्या ख्रिस्ती कॅलेंडरमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्यापैकी जर जे कोणी भाविक ईस्टरच्या मध्यरात्रीच्या विधीला गेले असतील तर मध्यरात्रीच्या विधीमध्ये एकूण 9 वाचनं आहेत. आणि एकूण 9 वाचनामध्ये जी जुन्या करारातील जी वाचनं आहेत या जुन्या करारातील एकमेव जे वाचन आहे ते निर्गमचं एक वाचन असं असतं. हे वाचन कधीही उपासना वर्षामध्ये किंवा त्या उपासना विधीमध्ये वगळलं जात नाही. ते कधीच वगळलं जात नाही. याला रिझन आहे, त्याला कारण आहेत. आणि म्हणून आपण या निर्गम पुस्तकाच्या पहिलाच मी सुरुवातीला सांगितलं निर्गम पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. कारण या पुस्तकाविना हा इस्रायलचा इतिहास तारणाचा इतिहास आम्हाला समजणार नाही आणि त्यांचा धर्म आम्हाला समजणार नाही. म्हणून निर्गमचं जे वाचन आहे या विधीमध्ये नेहमी घेतलं जातं. दुसरी मात्र जी वाचनं आहेत कधीकधी आपण वगळतो, दुसरी वाचनं घेतो, मात्र निर्गमचं वाचन कधीही वगळलं जात नाही. आता जेव्हा इस्रायल लोक हे लाल समुद्रामधून बाहेर पडले आणि जेव्हा बाहेर पडल्यानंतर त्यांनी जे गायलेलं गीत आहे अध्याय 15 ते आहे. आणि शेवटची अध्याय 15 शेवटची ओवी काय सांगत आहे? द लॉर्ड रेन्स द किंग. परमेश्वर देव परमेश्वर देवाचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं परमेश्वराला गीत गा कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्यांनी समुद्रात टाकून दिले आहे. आणि म्हणून ते आपण ते विजयी तुतारी फुंकी नमी गीत प्रभूचे गाई नमी हे गीत तेच अध्याय 15 आहे. आणि हे गीत उपासना वर्षामधील अत्यंत महत्त्वाचं आहे. हे गीताची खास वैशिष्ट्य कुठले आहेत बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे हे गीत म्हणजे देवाच्या निवडलेल्या लोकांची ती कथा आहे. तुम्हाला मी पहिला सांगितलं आहे निर्गम पुस्तकाचं वाचन वगळलं जात नाही कारण ती लोकांची जीवनाशी कथा आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर देव हा माणसाबरोबर तो धैर्याने वाईटाला सामोरे जातो. म्हणजे परमेश्वर देव माणसांना शिकवतो की वाईटाला कशाप्रकारे तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट फारोच्या गुलामगिरीमधून आपल्या लोकांना सोडून घेतो. परमेश्वर देव त्या आपल्या लोकांना इस्रायल लोकांना त्या फारोच्या गुलामगिरीमधून तो मुक्त करतो. ही रिडीम्स द स्लेव्स. तिसरं वैशिष्ट्य तो आपल्या लोकांना वचनभूमीमध्ये घेऊन जातो. म्हणून तो सिनाय पर्वतामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे त्या दास्यगृहामधून त्याला तो वचनभूमीमध्ये घेतो. ही लीड्स हिज पीपल टू द प्रॉमिस लँड. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे तो आपल्या लोकांबरोबर वस्ती करतो. आणि म्हणून मोशे निर्गमच्या पुस्तकामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये ते निवास मंडप परमेश्वरासाठी बांधील. त्या ठिकाणी परमेश्वर देव वस्ती करील ते सांगत आहे की ड्वेल्स अमांग हिज पीपल. अत्यंत महत्त्वाची ही 4 वैशिष्ट्य या गीतामधून आम्हाला शिकायला भेटतात. शेवटचा टप्पा पहिल्या भागाचा शेवटचा टप्पा आहे की इस्रायल लोक अध्याय 16 ते अध्याय 18 आपण बघतो की अरण्यामध्ये ती भटकत आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की जेव्हा ते लाल समुद्र पार करून जेव्हा बाहेर पडतात सिनाय पर्वतावरती ते पोचले नाही परंतु तत्पूर्वी ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर ते परमेश्वराबरोबर किंवा मोशेबरोबर ते नेहमी खुरखुर करतात. त्यांना पाणी नाही म्हणून ते खुरखुर करतात. त्यांना अन्न नाही म्हणून ते खुरखुर करतात. त्यांना खायला राहायला काही नाही म्हणून खुरखुर करतात. आणि अशा या प्रसंगामध्ये हे इस्रायल लोक आहेत हे वचनभूमीत आल्यावर मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध वारंवार खुरखुर करीत असतात. आपण प्रत्येकाने विचार करायचा आहे माझ्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने अनेक गोष्टी मला चांगल्या दिलेल्या आहेत. परंतु जेव्हा चांगल्या गोष्टीचा जेव्हा माझ्या जीवनामध्ये मला चांगल्या गोष्टी भेटत नाही, जेव्हा दुःख येतात अडचणी येतात तेव्हा मी
ह्या लोकाप्रमाणे कुरकुर करतो का? आपण सर्वजण विचार करायचा. निर्गम दुसऱ्या विभागामध्ये आपण आता सुरुवात करीत आहोत आणि निर्गमच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सिनाय पर्वत. सिनाय पर्वतावरती परमेश्वर देव आणि मोशे आणि इस्रायल लोक यांच्यामधील ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास आणि त्याचबरोबर निवास मंडप मोशेने निवास मंडप जे बांधलं आहे त्याच्याबद्दल आपण या दुसऱ्या भागामध्ये अभ्यास करत आहोत. आता दुसरा जो भाग आहे त्याचे महत्त्वाचे एकूण 3 भाग आहेत, विभाग आहेत. अध्याय 19 ते अध्याय 24 सिनाय पर्वतावरती केलेला करार, अध्याय 24 ते अध्याय 31 त्या सिनाय पर्वतावरती मोशेने आणि इस्रायल लोकांनी परमेश्वरासाठी उभारलेलं निवास मंडप. त्याच्यानंतर अध्याय 32 ते 35 मध्ये काय होईल, हे लोक देवाबरोबरचा जो करार आहे तो मोडतात आणि करार मोडल्यानंतर पुन्हा एकदा त्या कराराचं नूतनीकरण केलं जातं आणि नूतनीकरण केल्यानंतर पुन्हा एकदा मोशे त्या ठिकाणी परमेश्वरासाठी निवास मंडप उभारत आहे. आता सिनाय पर्वतावरती जो देवाने केलेला करार आहे बघा, निर्गम अध्याय 3 वचन 12ची आठवण होईल या ठिकाणी की वचन 12मध्ये परमेश्वर देवाने मोशेला काय सांगितलं की ह्याच डोंगरावर देवाची सेवा करतील. त्या ठिकाणी सांगितलं आहे अध्याय 3 मध्ये वचन 12 तेच सांगत आहे, देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठविले याची तुला हीच खूण. तू लोकांस मिस्रांतून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. जणू काही परमेश्वर देव मोशेला सांगतो की ज्या डोंगरावर तुम्ही पोहोचणार त्याच डोंगरावर तुम्ही माझी सेवा करणार. म्हणजे आपण या सिनाय पर्वतावरती आलेलो आहोत आणि या सिनाय पर्वताचं खास वैशिष्ट्य काय करायचं की या ठिकाणी परमेश्वर देव हा लोकांना, देवाने मोशेला जी वचनं दिली होती ती वचनं जणू काही या ठिकाणी आठवण होत आहे. आणि म्हणून या परमेश्वर देवाने मोशेला आणि त्याच्या इस्रायल लोकांना काही सांगितलं, अत्यंत महत्त्वाचं जे सिनाय पर्वतावरती झालेला करार आहे तो करार कधीच आपण विसरायचा नाही. परमेश्वर देवाने मोशेला आणि इस्रायल लोकांना सांगितलं, आय एम युअर गॉड अँड यू आर माय पीपल. मी तुमचा देव आणि तुम्ही माझी प्रजा. हा सिनाय पर्वतावरती परमेश्वर देवाने इस्रायल लोकांबरोबर आणि मोशेबरोबर केलेला करार आहे. आणि हा करार या सिनाय पर्वतावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण अनुभवूया. सर्वप्रथम बघूया की सिनाय करार म्हणजे काय. सिनाय करार म्हणजेच परमेश्वर देवाने मोशेबरोबर किंवा इस्रायल लोकांबरोबर जो करार केला त्याला सिनाय करार म्हणतात. आता कराराचा कोश म्हणजे काय, तर परमेश्वर देव आणि मोशे यांच्यामध्ये जो करार झाला आणि ज्याचं लिखाण झालं, जे ग्रंथ ज्याच्यावरचं लिखाण जाऊन ज्या पाट्या होत्या त्या ग्रंथ पाट्या ज्या ठिकाणी ज्या कोशामध्ये ठेवलं त्याला कराराचा कोश असं म्हटलं आहे. म्हणजे ज्या पेटीत ठेवला होता त्याला कराराचा कोश म्हटलं आहे. तिसरा, कराराचा मुख्य हेतू काय. महत्त्वाची 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. कराराचे मुख्य 2 हेतू आहेत. परमेश्वर देव सर्व इस्रायल लोकांचं सामुदायिक जीवन आहे. ह्या सामुदायिक जीवनामध्ये परमेश्वर देव तो त्यांच्यामध्ये जातो, त्यांच्या जीवनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. हे पहिलं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, ईश्वर प्रजेचे म्हणजे इस्रायल जी लोक आहेत त्यांचं जे नीतीचं जीवन आहे, कौटुंबिक जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, शासकीय जीवन आहे, नागरी जीवन आहे, हे चांगलं बनवण्यासाठी परमेश्वर त्यांना नेहमी मदत करीत आहे. म्हणजे कराराचा हा एक हेतू आहे. या ठिकाणी आपण बायबलमध्ये अनेक जे करार आहेत, सामाजिक करार होते, धार्मिक करार आहेत. उदाहरणार्थ परमेश्वराने अब्रामाबरोबर एक धार्मिक करार केला होता. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 15 ओबी 18 आपण बघतो की परमेश्वराने अब्रामाशी केलेला करार. कुठला करार परमेश्वर देवाने अब्रामाबरोबर अध्याय 15 केला होता, तो हाच एक करार आहे की परमेश्वर देवाने अब्रामाबरोबर हा करार केला.
त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्रांच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. हा एक परमेश्वराने अब्रामाबरोबर केलेला धार्मिक करार आहे. तर करार आणि कराराचा हेतू, आता करार कसा केला जाईल? करार कसा केला जाईल? तर करार करताना करार एखाद्या विधीने साजरा करायचा, एखादे वासरू किंवा कोकरू अर्पण केले जायचं, किंवा एखादं झाड लावायचं, किंवा एखादा दगड उभारला जायचा. उत्पत्तीच्या अध्याय 21-33 आपण ते झाड आणि दगडाची एक करार आहे, त्याची संकल्पना आहे. तर अशा प्रकारे परमेश्वर देव जेव्हा इस्रायल लोकाबरोबर करार करतो, तेव्हा त्या ठिकाणी हा जो करार आहे, या कराराद्वारे इस्रायल लोक परमेश्वरासाठी बांधले गेले. तेथे परमेश्वराची ती पूजा करतात आणि परमेश्वराबरोबर तो त्यांचा धर्म आहे, राष्ट्रीय धर्म आहे, ह्याचं ते पालन करतात. अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा करार दोन समान व्यक्तीस किंवा संस्थेमध्ये झाला नाही, सारखी लोक आहेत त्यांच्यामध्ये झालेला नाही. तर हा करार झालेला आहे, एक प्रबल आहे आणि एक वीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं परमेश्वराचं वैशिष्ट्य या करारा संदर्भामध्ये की सामर्थ्यशाली कोण आहे? परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. आणि जी इस्रायल लोक आहेत, ही इस्रायल दुर्बल लोकांचं परमेश्वर रक्षण करण्यासाठी या ठिकाणी तो करार करतो. देव इस्रायलास आपली प्रजा म्हणून निवडतो आणि तिला दुधामधाचा सुसंपन्न असा प्रदेश देत असतो. बघा, आपण कॅथलिक आपली धर्म शिकवणूक जर बघितली आणि विशेषतः पोप साहेबांची शिकवणूक किंवा सर्व ख्रिस्ती धर्म आपल्याला वारंवार तेच काय सांगत आहे की जे दुर्बल आहेत, जे वीक आहेत, यांना आपण कधीच टाकायचं नाही, तर त्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवायचं आहे. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा जो प्रबल आहे, त्या परमेश्वर देवाने जेव्हा या दुर्बल इस्रायल लोकांशी जेव्हा करार करताना त्याचं एक नातं त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सर्वांना शिकायला भेटते, त्या देशात जाताना येणाऱ्या सर्व शत्रूपासून, संकटापासून, दुष्काळापासून परमेश्वर ह्या सर्व इस्रायल लोकांचं तो रक्षण करतो. म्हणजे ज्यावेळी इस्रायल लोक गुलामगिरीमधून आकांत घोषित करतात, जेव्हा रडतात, आक्रोश करतात, ती आक्रोश परमेश्वर देव त्यांचा ऐकतो आणि परमेश्वर देव या इस्रायल लोकांना त्यामधून मुक्त करतो. आणि अशा प्रकारे हा करार त्या ठिकाणी करत असत. कराराचे महत्त्वाचे दोन घटक आहेत, एक ईश्वर प्रेम, एक आणि दुसरं मानव प्रेम. म्हणजे एकच परमेश्वराला भज आणि मूर्तीपूजा तू करू नकोस, पहिलं कराराचं वैशिष्ट्य. दुसरं, जे जे ईश्वर इच्छित आहे ते इस्रायलाने स्वीकारावे, म्हणजे ते देवाला प्रिय आहेत, देवाला जे योग्य आहे ते इस्रायल लोकांनी ते करायचं आहे. आणि तिसरं, परमेश्वर जे काही बोललं आहे ते आम्ही स्वीकारणार. अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे करारामध्ये ते झालेलं आहे की परमेश्वराने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते इस्रायल लोक आता स्वीकारणार आहे. कराराचा कोश तुम्हाला मी सांगितलं आहे की कराराच्या पाट्या ज्या पेटीमध्ये ठेवल्या जातात आणि ती पेटी त्या निवास मंडपामध्ये, टॅबरनॅकलमध्ये ती ठेवली जाते आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ते चिन्ह आहे. कराराचं नूतनीकरण कधी केलं जातं? कराराचं नूतनीकरण हे प्रत्येक 7 वर्षांनी केलं जातं आणि त्यावेळी नियमशास्त्र वाचायचं आहे. अनुवाद पुस्तकामध्ये अध्याय 31 वचन 9 आणि 13 आम्हाला तेच सांगत आहे की कराराचं नूतनीकरण करत असताना शास्त्र वाचलं जात असे आणि लोक हे जे वाचन आहे हे कटाक्षेने त्याचं पालन करतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगतात. शेवटी कराराचा कोश म्हणजेच देवाचं अस्तित्व. परमेश्वर देव लोकांचं रक्षण करतो, लोकांच्या प्रार्थना ऐकतो, त्यांचा शब्द बोलतो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारचं जे नातं आहे देवाचं लोकांबरोबर जे नातं आहे हे ते नातं परमेश्वर देव त्या ठिकाणी टिकून ठेवत आहोत. तर सिनाय पर्वतावरील हे जे महत्त्वाचे ज्या काही घटना आहेत, हे संकल्पना आहेत, सिनाय करार काय, कोश काय, कुठले घटक आहेत, करार कसा करायचा,
कुणी करायचा, किती वर्षांनी त्याचं नूतनीकरण करायचं, हे या ठिकाणी आपण अनुभवलं आहे. अध्याय 20 ते अध्याय 23 यामध्ये परमेश्वर देवाने सिनाय पर्वतावरती मोशेच्या हातामध्ये ज्या 10 आज्ञा दिल्या आहेत, त्या 10 आज्ञा माझी इच्छा आहे की आपण आपल्या अभ्यासासाठी वाचा. अध्याय 20 ते अध्याय 23 हे वाचन करा. ह्या 10 आज्ञावरती स्वतःचं मननचिंतन आणि स्वतःचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आता परमेश्वर देव मोशे जेव्हा त्या सिनाय पर्वतावरती असतो, त्या ठिकाणी परमेश्वर देव मोशेच्या हातामध्ये या 10 आज्ञा देतेवेळी आणखी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, काही मूल्य आहेत, नीतीच्या गोष्टी आहेत, न्यायाच्या गोष्टी आहेत, आर्थिक बाबतीमध्ये ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अनेक ज्या अन्य आज्ञा आहेत, त्या आज्ञा देखील या ठिकाणी देत आहे. उदाहरणार्थ गुलामासंबंधी त्यांनी परमेश्वर देवाने मोशेला सांगितलं, गुलामासंबंधी एक आज्ञा मी त्या ठिकाणी देत आहे की असं सांगितलं जातं की एखादे इब्री गुलाम विकत घेतला तर त्या घेतलेल्या इब्री गुलामाला 6 वर्ष काम करावे आणि 7व्या वर्षी तू त्याला जाऊ द्यायचं. त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब आलं असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाला 7व्या वर्षी तू बाहेर पाठवायचं, म्हणजे त्यांना मुक्त करायचं आहे. तर नीतीच्या आहेत, काही धार्मिक गोष्टी आहेत, आर्थिक बाबतीमध्ये आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या अन्य आज्ञा आहेत, या 10 आज्ञाबरोबर परमेश्वर देवाने मोशेच्या हातामध्ये त्याला त्या आज्ञा दिलेल्या आहेत. आपण पुढे जाऊया. अध्याय 25 ते अध्याय 31 याच्यामध्ये मोशेने देवासाठी एक निवास गृह किंवा एक टॅबरनेकल बांधलेला. आणि हा जो टॅबरनेकल आहे, अध्याय 25मध्ये वचन 8 काय सांगत आहे, मेक अ सँच्युरी फॉर मी, आय विल ड्वेल अमॉंग माय पीपल. माझ्यासाठी निवास मंडप तू बांध, की त्या मंडपामध्ये मी लोकांच्या बरोबर त्या ठिकाणी मी वस्ती करीन. आणि म्हणून हा जो अध्याय आहे 25 ते 31 याच्यामध्ये मंडप जो आहे त्याच्याबद्दल आहे, टॅबरनेकलबद्दल सांगितलं आहे. अध्याय 32 आणि 34 याच्यामध्ये आपण बघतो की मोशे हा जेव्हा परमेश्वर देवाकडेच्या पर्वतावरती गेला असताना त्याला येण्यासाठी थोडासा विलंब लागला, उशीर झाला. आणि जेव्हा त्याला उशीर लागला त्यावेळी परमेश्वर देवाने हे जे इस्रायल लोक हे पर्वताच्या खाली होते आणि त्यांच्याबरोबर अहरोन होता. आणि त्याने त्या ठिकाणी सोन्याचं वासरू केलं आणि सोन्याचं वासरू करून ते देवाच्या 2 ज्या आज्ञा होत्या, म्हणजे एकच देवाला आवाज, मूर्तीपूजा करू नकोस आणि देवाचं नाव विनाकारण घेऊ नकोस, ह्या ज्या 2 आज्ञा होत्या याचा भंग केला. 2 आज्ञा या मोडल्या. आणि अशा प्रकारे लोक जे करार आहे ते करार त्या ठिकाणी देवाबरोबरचा करार जणू काही तो मोडतात. परंतु शेवटी काय होईल, 35 ते 40मध्ये ह्या ठिकाणी परमेश्वर देवासाठी मोशे पुन्हा एकदा निवासस्थान बांधणार आहे. महत्त्वाचा भाग, ज्या ठिकाणी परमेश्वर देव जेव्हा त्याला राग येतो लोकांचा, कारण ते सोन्याचं कोकरू केल्यानंतर ते पूजा करतात, अशा वेळी परमेश्वर देव जणू काही त्यांना नाहीसा करायचा होता, त्यांना ठार मारायचा होता. अशा वेळी मोशेने परमेश्वर देवाकडे त्या लोकांच्या वतीने मध्यस्थी केली. आणि परमेश्वर देव मोशेची ही मध्यस्थी जी आहे ती परमेश्वर देवाने ऐकली आणि त्यांना मारलं नाही. आणि पुन्हा एकदा मग ते त्या ठिकाणी कराराचं नूतनीकरण करतात. आणि मग मोशे आहे हा परमेश्वरासाठी एक निवासस्थान बांधतो. आणि हे निवासस्थान बांधत असताना अध्याय 34 वचन 6 आणि 7 सांगत आहेत बघा, की परमेश्वर दयालू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांना दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनाची मुळीच गय न करणारा. परमेश्वराबद्दल मोशेने जर बोललं आहे, परंतु परमेश्वर देवाने शेवटी मोशेला अभिवचन दिलं. त्या ठिकाणी तो
निवास मंडपामध्ये तो राहिला आणि अशा प्रकारे निवास स्थान जे परमेश्वरासाठी बांधलेलं आहे, या ठिकाणी आपला पुढचा जो भाग आहे, पुढचं जे पुस्तक येणार आहे, जे पुस्तक आपल्याला खास करून उपासनेबद्दल सांगणार आहे आणि जणू काही जी उपासना आहे, ही उपासना या निवासस्थानामध्ये, या टॅबरनेकलमध्ये हे इस्रायल लोक करणार आहेत. आणि अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे जे निर्गम पुस्तक आहे, ह्या निर्गम पुस्तकाचा या ठिकाणी समारोप होत आहे. हे जे अध्याय 1 ते 40 या ठिकाणी समाप्त करत आहोत आणि पुढच्या अधिवेशनामध्ये आपण पुस्तक लेवीय याच्याकडे जाणार आहोत.